हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर ते आता मी आहे किचनमध्ये आणि आज केलेला आहे शिरा, कारण की आज आहे रामनवमी. तर आज बऱ्याच जणांना सुट्ट्या असतील. तर तुम्ही म्हणता आज तुला काय झालं, तू काय एवढी असते. रवाजवळ हसल्यावर येणं कंट्रोलच होत नाही आहे. हसायला येते मला, कमेंट्स येते आहे ना. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जावा आणि कमेंट्स वाचा त्या व्यक्तीची. कोणी मला माहीत नाही, मुलगी आहे, मुलगा आहे, माणूस आहे, बाई आहे, काय माहीत नाही आहे. कारण काय एवढीसुद्धा त्याच्यात हिंमत नाही आहे त्या व्यक्तीमध्ये की तो स्वतःचा आई ठेवून मला कमेंट्स करू शकतो. म्हणून एवढीसुद्धा हिंमत नाही आहे. कॉल कर म्हणलं तर म्हणतो माझ्याकडे वेळ नाही आहे. ठीक आहे, तुझ्याकडे वेळ नाही ह्याचं पण मला समजतं की, कारण की तू बिझी असणार आहे आणि सारखं सारखं त्याच व्हिडिओवर कमेंट्स करायला तू येतो, तेव्हा तुझ्याकडे वेळ आहे. बसते पण मला अशा काही गोष्टी नाही इग्नोर करायला आहे ना, खूप आवडतं, खूप मज्जा येते आणि हसायला येते. वेळ म्हणजे हिंमत नाही आहे ना, कॉलवर बोलण्याची हिंमत नाही आहे किंवा समोर येऊन बोलण्याची हिंमत नाही आहे किंवा काय म्हणतात त्याला, तुझं स्वतःचं नाव ठेवून बोलण्याची हिंमत नाही आहे. आणि तू सांगतो का, तू शिकवतो का मला की माझी काय ही आहे काय नाही. आणि स्वतःवर किती पाड्यामध्ये आहे. अगं स्वतःमध्ये माझ्याकडे लय टॅलेंट आहे, मी लय असं आहे, मी लय तुझं टॅलेंट तुझ्यापाशी ठेव. मला कशाला सांगतो की माझ्याकडे भरपूर टॅलेंट आहे. मी थोडी तुला विचारलं की तुझं बाबा टॅलेंट सांग आणि माझं टॅलेंट तू गेज करायला ये म्हणून. मी नाही सांगितलं. मी तुला आग्रह पण नाही केलेला की माझ्या व्हिडिओ बघायला ये म्हणून. कसं स्वतःला त्रास करून घेतो. एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल ना, ती गोष्ट आपण सोडून द्यायची, इग्नोर करायची. मी तुला येते का सांगायला की बाबा ये माझे व्हिडिओ बघ, माझे व्ह्यूज वाढव. नाही ना बोलत. मग काय येतं स्वतःला त्रास करून घ्यायला, काय येतं स्वतः कमेंट्स करायला. नको येऊ. मला त्याचं हसायला येते. आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, तर ती गोष्ट बिंदास सोडून देता आली पाहिजे. बिंदास म्हणजे बिंदास. आणि तेवढं धाडच पाहिजे सोडून द्यायला त्याचं. तसं तू माझे व्हिडिओ सोडून नाही देऊ शकत. मला असं हसायला येते. अरे ठीक आहे, उलट छान वाटतं, छान छान छान, धन्यवाद. मला असं हसायला येतं की म्हणजे व्ह्यूज वाढतात. तो येतो कमेंट्स करायला सारखं सारखं त्या व्हिडिओला, तो त्याचा वॉच टाईम वाढवतोय, सारखं येतो. तो व्हिडिओ स्टॉप केला ना तरी पण तो क्लिक तर केलेला आहे ना, त्याचा वॉच टाईम तो वाढवतोय ना. बेस्ट, खरंच तू बेस्ट आहे यार. ठीक आहे, तुझं नाव नको सांगू, काय नको सांगू. तुझ्याकडं भरपूर सारं टॅलेंट आहे बोलण्याचं. तुझ्याकडं काय म्हणतात त्याला, जास्त बोलण्याचं ही आहे, नॉलेज आहे. तर तुझ्यापाशी राहू दे. पण माझे व्ह्यूज वाढवतोय ना, त्यासाठी खरंच थँक्यू यार. खरंच म्हणजे खरंच. फक्त ह्याचं वाईट वाटलं की तुझ्यात हिंमत नाही आहे थोडी. तर हिंमत दाखव. तू एखाद्याला बोलतोय ना तर निडरपणे बोल. तू मला कमेंट्स करतोय ना तर निडरपणे कमेंट्स कर. नाव लपून करण्याची गरज नाही आहे. काहीतरी नाव ठेवलेलं आहे आणि ते ठेवून करण्याची गरज नाही आहे. खरंच नाही आहे गरज. भीती काय म्हणतात त्याला, कर नाही त्याला डर कशाला. तो बिंदास बोलतोय ना, तुला बिंदास माहिती आहे ना माझ्याबद्दल सगळं. तो माझ्या आसपासचाच असणार आहे कोणतरी. मग तुला माझ्या सर्व गोष्टी माहिती आहेत ना, मग तू तुझं नाव ठेवून बोल ना. नाव लपून ठेवण्याची आणि मला बोलण्याची गरज नाही आहे. मग तो ह्याचा अर्थ काही नाही का, उगाच टाईमपास म्हणून मग कमेंट्स करतो, ह्याचा अर्थ असा होतो. बरोबर आहे ना. कोणी पण मला कमेंट्स करून सांगा. तुझ्याकडे भरपूर नॉलेज आहे, तुझ्याकडे भरपूर स्किल आहे, तू ठीक आहे, तू बोलतोय, मला मान्य आहे सर्व गोष्टी. पण तुझं नाव ठेवून बोल. काय ना ते पब्लिकला दाखव. कारण की तू पब्लिकवर कमेंट्स करतोय, सोशल मीडियावर कमेंट्स करतोय. तर सोशल मीडियावर कारण काय तुझ्याकडं, तुला हे नाही आहे, भीती नाही आहे कशाची. भीती नाही आहे म्हणल्यावर मग तू तुझं नाव ठेवून ना. त्याचं मला थोडंसं हसू आलं, तर जाऊ द्या. मला खरंच म्हणजे ना, राग येण्याचा हातात डिगुटच गेलेला. राग का करायचा, कोणाचा करायचा राग. राग करून काय उपयोग आहे. आपल्याला ज्या गोष्टी पटत आहेत त्या सोडून द्यायच्या डायरेक्ट. राग नाही करायचा. आणि ज्या सोडून देतात ना गोष्टी, म्हणजे नाही का, शून्यातून जे उभं राहतात ना त्याला खरंच महत्त्व माहिती असतं. मी माझा पहिला चॅनल असा सोडून दिलेला, असा म्हणजे असा. तो तर 14,000 लोकांचा होता, 14,000 सबस्क्रायबर होते. इथं एक सबस्क्रायबर वाढवायचा म्हणलं तरी पण माणसाला नाही का की बाबा माझं सबस्क्रायबर वाढत नाही. मी 14,000 लोकांचा चॅनल मी सोडून दिला. परत त्याच्यावरचे डॉलर होते ते मी सोडून दिले. सर्व गोष्टी सोडून दिल्या आणि नवीन सुरुवात केली आहे.
म्हणून मला तुझी एक कमेंट्स आली आणि त्याने मी निगेटिव्ह होईल आणि त्याने मी रडत बसन आणि काय बसन नाही, बोलून मला हसू येते की अरे बाबा बघा विचार. पण ठीक आहे, प्रत्येकाचे विचार आपण थोडी चेंज करू शकतो ना, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, जसे तुझे आहेत, बरोबर आहे ना. मला हसायला आलं काही गोष्टी. पण जाऊ दे, माझं काम एकदम छान चालले, एकदम छान म्हणजे एकदम छान चाललेलं आहे आणि मी तसंच करत राहील, पॉझिटिव्ह हँडीच करत राहील. कारण की मला माहिती आहे मी काही चुकीचं सांगत नाही आहे. मला डर असताना की बाबा मी चुकीचं सांगते, मी लोकांना फसवते, मी हे करते, मी ते करते, मी घाबरले असते. पण मला त्या गोष्टीचं सगळं नॉलेज आहे ना, तर मग मी चुकीचं नाही सांगत आहे. म्हणून मी बिंदास बोलते आणि बिंदास सांगते आणि बिंदास सांगत राहील. कारण की मला माहिती आहे की मी चुकीचं सांगत नाही आहे. जो चुकीचं सांगतो, जो चुकीचं बोलतो, ते असे लपून छपून काहीतरी पाठीमागून करत असते. आणि पाठीमागून वार कोण करते हे तुला चांगलं माहिती असेल. आता बरं कमेंट्स करायला येते, पण चांगले कमेंट्स कर. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. कारण काय तुला कॉलवर कन्व्हर्सेशन नाही करायचं, परत बऱ्याच जणांचे की व्हिडिओमधूनच सांग, ठीक आहे. व्हिडिओमधून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आन्सर भेटेल, प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं. आणि माझं पण मनोरंजन होतं आहे, तुमच्याबरोबर गप्पा मारणं होतं आहे, माझं पण थोडासा टाईमपास होतो आहे. टाईमपास करायचं तर नाही आहे मला, पण माझं होतं आहे थोडासा टाईमपास तुमच्याबरोबर गप्पा मारून, तुमच्या कमेंट्सला उत्तर देऊन. आणि मी नक्की देणार कमेंट्सला उत्तर, नक्की. म्हणजे ह्या अशा कमेंट्सला देणार आहे, चांगल्या कमेंट्सला उत्तर दिलंच पाहिजे आणि देईलच नाही, नक्कीच देईल. तर चला, तर झालेला आहे. म्हणलं की पहिल्यांदा व्हिडिओ काढावा आणि त्याच्याबरोबर गप्पा मारा. कारण की त्याने आत्ता अजून अर्धा तास पण नाही झालं कमेंट्स केलेले. परत येणार तो माझा व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ जाणार आहे. कारण की त्याने मला सबस्क्राईब केलेलं आहे, त्याने माझं बेल आयकॉन बटन पण दाबलेलं आहे. कारण की त्याला लगेच नोटिफिकेशन पडतं, मी व्हिडिओ टाकलं की नोटिफिकेशन पडतं. आणि जरी पण हे पण नसन केलं तर तो मला सर्च करून बघत आहे आणि सर्च करून तो मला कमेंट्स करत आहे. म्हणजे माझं किती नशीब छान आहे की तुम्ही मला सर्च करताय किंवा तुम्ही मला एवढं फॉलो करताय. तुम्ही म्हणताय ना की आम्ही तुला फॉलो करत नाही, पण तुम्ही डायरेक्टली ना इनडायरेक्टली तुम्ही मला फॉलो करताय. असं मला वाटतंय. तुम्ही डायरेक्टली ना इनडायरेक्टली मला फॉलो करतोय बाबा तू. अरे ते माझे विचार नाही पटत आहे, तू अशी तशी हे. अरे मग विचार नाही पटत तर मग कशाला आपण त्या गोष्टीच्या मागे लागायचं आहे. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल ना तर त्या गोष्टीच्या मागे जावं, डायरेक्ट सोडून द्यावं. मी तर तसंच करते, डायरेक्ट सोडून देते, त्या गोष्टीच्या मागच नाही लागायचं. जे मला गोष्ट पटत नाही ना, नाही चल तू माझ्यापासून 10 पावलं लांब जा. कोणती पण गोष्ट असो, सजीव निर्जीव कोणती, विचारांची असो, कोणती असो, मला पटत नाही ना, मला आवडत नाही ना, चल माझ्यापाशी एंट्री नाही. मला जे पटतं मी स्वतः होऊन जाणार त्या गोष्टीपाशी आणि ते करण्याचा प्रयत्न करणार, ते मिळवण्याचा प्रयत्न करणार. पण तू मला डायरेक्ट तू आता म्हणशील मी तुला काय फॉलो करायला, तू अशी आहे, तू तशी आहे, आम्ही कशाला तुला फॉलो करू, तुझ्यापासून काय शिकाय भेटते. अरे काय भेटत नाही तर मग येता कशाला कमेंट्स करायला येतोय. जाऊ दे, मलाच तू खूप खूप हसवलं. माझा दिवस काय म्हणतात त्याला खूप छान केला. कारण की मी हसले आणि ज्या दिवशी मी हसेल ना त्या दिवशी माझं एवढं काम होतं ना. काल पण मी एवढे हसले कारण काय माझ्याकडे जे प्रॉस्पेक्ट येतात ना ते पण खूप गमतीशीर असतात. आणि मग त्यांना सांगायला पण मला थोडंसं नाही का मज्जा वाटते की बाबा खरंच असे नाही असं आहे. कारण की कायला खूपच काहीच माहीत नसतं आणि मग मला सांगायला खूप छान वाटतं. आणि मग नाही का हसू पण येतं, आम्ही हसतो पण बोलतो पण सगळ्या गोष्टी होतात. आणि आज तो सुरुवात केली आहे म्हणून तर आजचा दिवस खूप छान जाणार आहे आणि आजचं माझं काम पण खूप छान होणार आहे. तर आता बरेच मला आलं ते रिक्वेस्ट, मला त्यांना कॉल करायचा आहे. तर चला मग आता जास्त काय बोलत नाही आहे, पण नक्की कमेंट्स कर, नक्की मी तुला पुढच्या व्हिडिओमध्ये गप्पा मारायला येते नक्की म्हणजे नक्की. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि छान कमेंट्स करा. छान कमेंट्सला नक्कीच रिप्लाय, नक्की म्हणजे नक्कीच. कारण की तुम्हाला असं वाटतं ना कमेंट्सला रिप्लाय द्या, बोला. नक्कीच भेटणार आहे रिप्लाय. थँक्यू सो मच. तुम्हाला असं हसवलं, माझा दिवस छान 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 जाणार आहे. आणि मी मुद्दाम नाही बोलत, मी खरं बोलते, खरं म्हणजे खरं बोलते. मला राग वगैरे काहीच नाही, मी खरं बोलते, मला मनापासून हसायला येते. म्हणून माझा व्हिडिओ चालू केल्यापासून चेहऱ्यावर स्माईलच येणार, दिवसभर स्माईलच राहणार आहे. तर भरपूर आता इन्स्टावर पण व्हिडिओ काढायचे, ते कंटेंट काढायचे.
त्याला भरपूर काम आहे. बाय. मोकळे असते ना तर मग भरपूर गप्पा मारल्या असतात. 10 तासाला व्हिडिओचे तुझ्याबरोबर व्हिडिओमधून कन्व्हर्सेशन केलं असतं, पण सॉरी नाही करू शकत. पण तू आत्ता कमेंट्स केली ना तर संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण बोलू, नक्की म्हणजे नक्की बोलू. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.